मी मंदार जाधव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की तुम्ही टायटल वाचलंच असेल की आपण ह्या व्हिडिओमध्ये नेमका मुद्दा काय घेत आहोत. तर आज बरेच जण ग्राफिक डिझाईनचे क्लासेस घेतात म्हणजे स्टुडंटला सांगतो मी. बरेच जण ग्राफिक डिझाईनचे क्लासेस करत आहेत. काहींचे चालू आहेत, काहींना करायचे आहेत. तर ॲटलिस्ट तुम्ही काय काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय करताय आणि ते थोडेफार प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला जे डाऊट्स असतील ते, आणि ॲक्च्युअल मी काय शिकवतो. तर जास्त वेळ नाही लावायचा, आपल्याला डायरेक्ट व्हिडिओमध्ये जायचं आहे. तर त्याआधी अजून एक हे पण आहे की जर तुम्हाला माहीत आहे की एखादा तुमचा मित्र कोण किंवा मैत्रीण कोण असेल XYZ, तर ते कुठेतरी क्लास करतात आहेत किंवा त्यांचा प्लॅन आहे, आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ पटतोय तर तुम्ही त्यांना ह्याची लिंक शेअर करू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता. मे बी हा यूट्यूबला तर जाईलच, पण अदर प्लॅटफॉर्मवरती देखील हा व्हिडिओ जाऊ शकतो. तर त्या हिशोबाने तर व्हिडिओ करू चालू. आता थोडासा संदर्भ आपण हे घेऊ की ॲक्च्युअल काही कंडिशन्स मी देखील ऐकल्या किंवा माझ्या काही स्टुडंटने देखील काय अनुभवल्या ते सांगतोय. आजपासून 2 बॅच आधीच्या बॅचमध्ये ऑनलाईनची बॅच होती आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 स्टुडंटने त्यांनी ऑलरेडी क्लास केला होता. एकाने कोर्स केला होता आय थिंक बँगलोरमध्ये, आणि जवळपास 4 वर्षाचा कोर्स केला होता त्यांनी. आणि त्याच्यामध्ये त्याला मल्टिपल सॉफ्टवेअर येत होते, इन्क्लुडिंग फोटोशॉप, इलस्ट्रेटर, कोरल किंवा आफ्टर इफेक्ट किंवा 3D सॉफ्टवेअर वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी त्याला येत होत्या ऑलरेडी. सॉफ्टवेअर सांगतोय मी. तसंच अजून एकाने छत्रपती संभाजीनगर येथे देखील कोर्स केला होता. त्याने देखील जवळपास 1-1.5 वर्षाचा कोर्स तिथे त्याने केला होता. तर तिथे देखील सेम कंडिशन, त्याला सॉफ्टवेअर येत होतं. आणि थोड्या वेळापूर्वीच, आता हा व्हिडिओ का बनवायचा, तर ह्याची कल्पना कशी आली मला, तर मी आता थोड्या वेळापूर्वी कॉल केला होता थोड्या वेळापूर्वी, आणि तिथे एका स्टुडंटचं असं म्हणणं होतं की त्याने ॲक्च्युअली त्याचा कोर्स कुठेतरी चालू आहे, म्हणजे पिंपरीमध्येच चालू आहे त्याचा कोर्स, आणि 5 महिन्याचा कोर्स आहे. आणि मग जेवढं मी त्याला विचारतोय, त्याने ग्राफिक डिझाईनचा कोर्स लावलाय असं तर त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जेवढे प्रश्न विचारतोय तर त्यांनी मला सांगितलं की तिथे 10 सॉफ्टवेअर शिकवणार आहेत आणि 30,000 फी आहे. तर मला वाटलं, म्हणजे माझ्या हिशोबाने तर ती 30,000 फी देखील बरोबर आहे त्या कोर्ससाठी. जर 10 सॉफ्टवेअर एखादा इन्स्टिट्यूट शिकवत आहे आणि त्यातल्या त्यात 5 महिन्यामध्ये शिकवते, म्हणजे बऱ्यापैकी टाइम देखील ड्युरेशन आहे. पण आता प्रत्येकाला हे देखील समजलं पाहिजे की जेव्हा तुम्ही कुठे कोर्स करताय किंवा काही गोष्टी असतील तर त्यावेळेस सिलेबस व्यवस्थित समजून घ्या. आणि जसं की असा कुठला कोर्स असेल तर बिंदास तुम्ही जॉईन करू शकता कोर्स, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज असलंच पाहिजे. सॉफ्टवेअरचं नॉलेज नाहीये, मग तुम्ही पुढे काही नॉलेज असेल तरी त्याचा काय फायदा होत नाही. एक्झिक्युशन तुम्हाला सॉफ्टवेअरमध्येच करायचं असतं. तर असा कुठला कोर्स असेल तर त्याला बिग शाउट आउट. जो कुठला कोर्स असेल, कुठला इन्स्टिट्यूट असेल, असं काही करत असेल तर. पण स्टुडंटला हे देखील समजून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही कोर्स लावता तेव्हा सिलेबस व्यवस्थित समजून घ्या, आणि त्याच्या आधी मार्केट पोझिशन काय आहे, मार्केटची सिच्युएशन काय आहे, हे देखील तुम्ही समजून घेतली पाहिजे. म्हणजे जर तुमचं मार्केट, मी हे पण सांगतोय, पुढे देखील काही गोष्टी क्लिअर करेन, पण तुमच्या मार्केटमध्ये सध्या तुम्ही जिथे राहता तिथे जर पॉलिटिकल कॉन्टेंट जास्त चालत असेल तर तुम्ही सुरुवातीला तिथे जाऊ शकता, नंतर तुम्ही स्केल करू शकता, पुढे मग कमर्शियल वगैरे करता येईल. पण जर तुम्ही सिटीमध्ये राहताय आणि तिथे पोटेन्शियल आहे की तिथे कमर्शियल वर्क तुमचं चालेल किंवा ॲड्स डिझाईन किंवा त्या सगळ्या गोष्टी चालू शकतात, तर मला वाटतं की तुम्ही तिकडे जास्त फोकस केला पाहिजे. कारण की पॉलिटिकल मार्केटचं कसं आहे की जेव्हा इलेक्शन्स असतात तर त्याच्या आधी 6 महिने 1 वर्षभर ते मार्केट खूप बूममध्ये चालतं, पण इलेक्शन संपलं की ते बरोबर ऑटोमॅटिक सायलेंट होऊन जातं. मग राहतात मग MLAs वगैरे चालतं. आता असे एका शहरामध्ये कितीच आमदार असतात. सो मग तो थोडंसं मार्केट डाऊन होऊन जातं त्याचं. आणि त्याच्या अपोजिट जर आपण कमर्शियल मार्केट पाहिलं तर रोज नवीन नवीन बिझनेसेस मार्केटमध्ये येतात, कॉम्पिटिशन वाढतंय, त्याचाच फायदा आपल्याला होणार आहे. म्हणजे कसं की प्रत्येकाला त्याची जाहिरात करायची असते, प्रत्येकाला कॉन्टेंट पाहिजे आहे, तर मग हे ऑप्शन्स तुम्ही बनवू शकता. अजून तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या भागामध्ये तशा पद्धतीने अजून मार्केट नाही खुललं, तर तुम्ही सिंपल काही गोष्टी करू शकता. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, एकच मिनिट फक्त. बाय द वे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये क्लिअर करतो. एकच मिनिट द्या मला. आता सपोज इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आता मी हॉस्पिटल नियर मी असं टाकतो. तर पहा, जवळपास ही लिस्ट, मी जिथे राहतोय त्याच्या आसपासची ही लिस्ट समोर दिसते आपल्याला. तसं इथे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, तसं मी इथे स्क्रोल डाऊन करतोय तर हे वेगवेगळ्या हॉस्पिटलची लिस्ट आहे. हे तुमचे पोटेन्शियल क्लायंट बनू शकतात. तसंच त्याचप्रमाणे मी इथे फाईन डाईन टाकलं. मी रेस्टॉरंट टाकत नाही पहा, मी फाईन डाईन टाकतोय जेणेकरून चांगले रेस्टॉरंट येतील. फाईन डाईन टाकलं तर मग
हे काही रेस्टॉरंट समोर तुम्हाला दिसतात. आणि एक रिअलिटी अशी पण आहे की गुगलवरती बऱ्यापैकी रिझल्ट दिसतो, म्हणजे 90% ज्या ब्रँड्स असतात ते आहेत गुगलवरती, पण काही जे अपडेट नाहीयेत किंवा काही ग्लिचेसमुळे ते दिसत देखील नाही. तर असं पण आहे. तर असं नाही की इथे दिसतात तेवढाच बिझनेस आहे, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. तसंच ह्याचप्रमाणे जर मी इथे इंडस्ट्री वगैरे असं टाकलं, मॅन्युफॅक्चरर, आता स्पेलिंग चुकू शकतात माझ्या, तर त्या इग्नोर करा, ते आपला मेन मोटिव्ह नाहीये. थांबा तरी मी क्रॉस चेक करून घेतो. ओके ठीक आहे. तर मॅन्युफॅक्चरर नियर मी, तर पहा मॅन्युफॅक्चरर एवढंच आहे, फक्त एवढंच नाहीये. त्याच रिगार्डिंग हे तर हे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर झाले. तसंच आता इथे एमआयडीसी आहे, एमआयडीसी आसपास ऑब्व्हियसली एमआयडीसी मध्ये बराच इंडस्ट्री असतो, तसं हे माझं लोकल मार्केट झालं. तर आता पहा पॉलिटिशियन्स किती असू शकतात माझ्या सपोज 10 किलोमीटर रेंजमध्ये, किंवा इव्हन म्हणू शकतो की मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जवळपास 200-250 समथिंग काहीतरी नगरसेवक आहेत. मला पण ते पाठ नाही मग, पण तेवढे आहेत. आमदार समथिंग 1-2-3-4 आमदार समथिंग आहेत. पॉलिटिकलमध्ये जास्त माझं एवढं नॉलेज नाही, पण तेवढे आमदार आहेत. पण त्याच्याच कम्पॅरेटिव्हली बिझनेसेस किती आहेत, तर हजारो बिझनेसेस आहेत. याचा अर्थ तिथे अपॉर्च्युनिटी जास्त आहे. तसंच तुमच्या भागामध्ये काय आहे, आणि असं पण असू शकतं पहा की सपोज आता एखादा व्यक्ती राहतोय एका ठिकाणी, तो गावात राहतोय आणि त्याचं मार्केट तालुक्यात आहे, मग तो तालुका 50 किलोमीटर मध्ये पण नसू शकतो. तर थोडक्यात हे कॅल्क्युलेशन कसं करू शकता तुम्ही, की तुम्ही एका दिवसात जर तुम्ही पॉईंट ए वरून निघालात आणि पॉईंट बी पर्यंत पोहोचायचं, आणि 2 ते 3 तासामध्ये तुम्ही किती लांब जाऊ शकता, तर नाही म्हणलं तरी आपण किती हे केलं तरी 50 किलोमीटर लांब तर आपण जाऊ शकतो 3 तासात. पब्लिक ट्रान्सपोर्टने म्हणतो मी प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने म्हणल्यावरती आपण जास्त जाऊ, पण पब्लिक ट्रान्सपोर्टने नाही म्हणलं तरी आपण 3 तासात 50 किलोमीटर जाऊ शकतो. तिथे जाऊन 2 तास आपण मीटिंग करू शकतो, परत 3 तासात रिटर्न, म्हणजे 8 तासात आपण येऊन जाऊन करू शकतो. तर एवढं तुमचं मार्केट झालं. आणि जर तुम्ही त्या 3 तासात जास्त जाऊ शकत असाल, तर मग तेवढं तुमचं मार्केट झालं. मग तेवढा एरिया तुम्ही पूर्ण चालून काढा, की त्या एरियामध्ये कुठले कुठले बिझनेसेस चालतात किंवा काय सगळं होतं, तर हे तुम्ही शोधू शकता. एकच मिनिट. तर हे सगळं तुम्हाला शोधता येईल तुमच्या हिशोबाने, तुम्ही जिथे राहताय त्या सगळ्या करून. तर थोडक्यात सांगायचं आहे की अपॉर्च्युनिटीज कमर्शियलमध्ये जास्त आहेत. बरं, मग आता कमर्शियल डिझाईन तुम्हाला बनवायचं असेल, तुम्हाला मार्केट तुमचं समजलं, आणि जर तुम्ही कुठे कोर्स केलाय आणि तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर येतोय, तर मग त्याच्यामध्ये चालतं का? नाही. कमर्शियलमध्ये बऱ्याच गोष्टी व्यवस्थित तुम्हाला कॉन्सेप्टमध्ये काम करता आलं पाहिजे. कोणतेही कलर घेऊन चालत नाही, कोणतेही फॉन्ट्स घेऊन चालत नाहीत, हे सगळं आलं पाहिजे. आणि फक्त सॉफ्टवेअरच्या जोरावरती जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही ग्राफिक्स डिझायनर झालात, तर तसं चालत नाही. तो कम्प्लीट वेगळा पार्ट आहे, ह्याला मिक्स करू नका आधी. तर मग हे तुम्हाला शिकावं लागेल. आणि बरेच असे डीएम देखील माझ्याकडे आहेत की दादा मला कलर समजत नाहीयेत, दादा मला कन्सेप्ट समजत नाहीत. पण आधी तू शिकून घेतलंय का ते? जर तो शिकला नसेल तर तुला ते कसं येईल? किंवा सपोज एक डीएम तू मला केलाय आणि त्याच्यामध्ये एक शॉर्टमध्ये उत्तर नाही देता येत मला ते, किंवा ते तेवढंही नाही इझी की जस्ट मी तुला, तू चॅटमध्ये मला विचार मी तुला चॅटमध्ये उत्तर सांगितलं, की तसं नाही. तुला ते प्रॉपर शिकावं लागेल, त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. मी हे नाही सांगत आहे माझ्याकडूनच घ्या, कुठूनही घ्या, पण प्रॉपर ट्रेनिंग घ्या. हा, बरेच जण युट्यूबवरून ट्राय करतात, पण एवढं एक लक्षात घ्या की आपल्या आसपास युट्यूबवरून शिकणारे बरेच जण आहेत, पण त्यांना लागलेला वेळ. आता 2-2, 3-3 वर्ष झाले ते युट्यूबवरून शिकतात आहेत, त्यांनी कोर्स केले नाहीत, पण शिकतात आहेत, ते चांगलं डिझाईन करतात आहेत, तरीही त्यांना कॉन्सेप्ट बनवण्यासाठी किंवा काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. कधी त्यांना 2-3 वर्ष झालेत तरीही त्यांना अजून इश्यूज येतात. सो युट्यूब फुल प्रूफ आहे का शिकण्यासाठी? तर अजिबात नाही. युट्यूब काय शॉर्ट, तुम्हाला काय अडचण आली तुम्ही टाकलं की तुम्हाला उत्तर भेटलं त्याचं. पण प्रॉपर शिकण्यासाठी तुम्हाला एकतर असा कुठला तरी काय म्हणू शकतो आपण, मेंटॉर शोधावं लागेल की त्याच्याकडून तुम्हाला प्रश्न विचारता येतील, प्रॉपर शिकावं लागेल. ऑब्व्हियसली एक चॅनल मी सांगतोय, GFX मेंटॉर, इम्रान अली सरांचा परफेक्ट चॅनल आहे, पण तुम्हाला युट्यूबवरून तुम्ही स्वतः तेवढं सिरियसली घेणार नाही त्यांचा कॉन्टेंट, कारण की ते आहेच. आपण म्हणतो ना फ्रीमध्ये भेटलं की त्याची व्हॅल्यू नाही भेटत, तर ते भारतीय किंवा ऑन वर्ल्डमध्ये ते सेम सगळीकडे सिच्युएशन आहे. तर त्यासाठी पहिलं शिकावे लागेल, तुम्हाला शिकावं लागेल. आणि आता आपण नेमकं काय करतो आपल्या सिलेबसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कसं क्लिअर करतो, तर मी डे वाईज सांगतो तुम्हाला की कशा पद्धतीने आपला सिलेबस क्लिअर होतो. आपला व्हिडिओ आतापर्यंत किती वेळाचा झाला आहे? थांबा 1 मिनिट पाहून घेऊ द्या मला. जवळपास 11 मिनिटाचा व्हिडिओ इथे रेकॉर्ड झालेला आहे. मे बी कट करून तुमच्याकडे शॉर्ट दिसत असेल, पण असं काही जास्त मी बोललेलो नाहीये. आता मेन मुद्द्यावरती येऊ.